नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा सुविख्यात सद्धम्म, भगवान तथागतांचा पूजनीय आर्य श्रावक संघ या तिन्ही रत्नांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आपल्या सर्वांचे उद्धार करते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपिता पूज्य बोधिसत्व गुणोपेतम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज कुमारी वसुधा हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये आज तायडे परिवाराने पूजनीय भंतेजींना घरी आमंत्रित करून सकाळच्या प्रहरी सुंदर असे भोजनाचे दान देऊन तदनंतर आपण बुद्धपूजा परित्राण पाठाचं आयोजन केलेलं आहे. आणि त्या निमित्ताने उपस्थित आदरणीय पूनममाई वोहाळ आणि उपस्थित सर्व श्रद्धा बुद्धी शील संपन्न धम्मोपासक उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती अनंत मंगल मैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो. भगवान तथागत सम्यक संबुद्धाने धम्मपदामध्ये समग्र मानवजातीच्या सुखासाठी आणि दुःखमुक्तीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण सद्धम्माचा उपदेश केलेला आहे. आशिया खंडातला अतिशय पवित्र आणि महान आणि नावाजलेला जो ग्रंथ आहे तो ग्रंथ म्हणजे धम्मपद आहे. आणि त्या धम्मपदामध्ये अनेक प्रकारचे 26 वग्ग आहेत. आणि त्या 26 वग्गामध्ये मनुष्याच्या सुखी जीवनासंदर्भात भगवंतांनी अनेक प्रकारच्या गाथा सांगून अनेक प्रकारचे संदर्भ देऊन अनेक विषयाचं स्पष्टीकरण भगवंतांनी केलेलं आहे. तर एक गाथा आहे भगवान तथागतांनी सांगितलेली. म्हणजे एकदा एक व्यक्ती भगवान तथागताकडे आला आणि आल्याच्या नंतर तो भगवंताला अभिवादन करून एका बाजूला बसला. तेव्हा त्यांनी भगवान तथागतांना दोन्ही हात जोडून एक पाली गाथेच्या द्वारे प्रश्न केला होता. तो व्यक्ती म्हणतो की भगवान, अंतो जटा बही जटा जटाय जटिता पज्जा तंग तंग गौतम पुच्छामी को विमंग विजटयंग जटा. पाली गाथा आहे. तर त्या व्यक्तीने भगवंताला प्रश्न केला, भगवान, इथे मनुष्य जीवन जगत असताना त्याच्या शरीरावरती बाह्य स्वरूपामध्ये जटा आहेत. आता आपण बाह्य स्वरूपातल्या जटा बघतो काय आहेत, तर आपल्या डोक्यावरील केस धातू आहेत, ते एक प्रकारच्या जटा आहेत. आणि ह्या वरच्या जटा त्यागणं तेवढं काय सोपं आहे का? आता इथे आपण महिला भगिनी बसलेल्या आहात, तुम्हाला म्हटलं की डोक्याचं मुंडन करा, ते सोपं आहे का एवढं? नाही ना. म्हणजे स्त्रियांचा जो दागिना आहे, जे आभूषण आहे, ते म्हणजे केस धातू आहे ना. आणि केस धातू हे प्रत्येक स्त्रीला प्रिय असतात. त्याचा मोह असतो प्रत्येक स्त्रीला, कारण त्यामुळे त्यांचं सौंदर्य खुलून दिसत असते. या केसाच्या जटेबरोबर आपण अनेक प्रकारच्या जटा लावून घेतल्या आहेत. जसं की कपड्यांच्या जटा आहेत, आहे की नाही, दागिने असतील, आभूषण. एवढंच नव्हे तर जे शरीराला सुशोभित करणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी काय आहेत? भगवान बुद्धाच्या दृष्टीनं जटा आहेत.
तर हे बाहेरील जटा आहेत. अनेक प्रकारच्या जटा आहेत बाहेरच्या पण, जसं की आपल्याला प्रॉपर्टीबद्दल आसक्ती असणे, पैसे वाढवणे, त्याच्यानंतर शेती घेणे, जमीन घेणे, अनेक जटा आहेत बाह्य स्वरूपाच्या, आहे ना. तर ह्या बाह्य जटा तर आहेतच, परंतु भगवान अंतो जटा आहेत, आंतरिक पण जटा आहेत. तर आंतरिक जटा काय आहेत? तर राग आहे, लोभ आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, तृष्णा आहे, आसक्ती आहे की नाही, कामतृष्णा आहे, भवतृष्णा आहे, विभवतृष्णा आहे. अनेक प्रकारच्या तृष्णा या अंतर्मनामध्ये आहेत. म्हणजे भगवान इथे जे प्रजा आहे हे बाहेरील जटांनी पण परिपूर्ण माखलेली आहे, भरलेली आहे, आणि अंतर्मनामध्ये पण जटा आहेत. आणि अंतर्मधल्या जटा आणि बाहेरच्या जटाने व्यक्ती हा पूर्ण बांधल्या गेलेला आहे. तर भगवान ह्या आंतरिक आणि बाह्य जटाला कोण तोडू शकतो? याचं भेदन कोण करू शकतो? याचं छेदन कोण करू शकतो? त्यावेळेस भगवान बुद्ध त्या व्यक्तीचा प्रश्न ऐकून त्याला सुंदर उत्तर देतात. भगवान बुद्ध काय म्हणाले की हे सद्ग्रस्ता, आंतरिक आणि बाह्य या दोन्ही प्रकारच्या जटाला एक व्यक्ती तोडू शकतो. तो कोणता व्यक्ती तोडू शकतो? सीले पतिठाय नरो सपयो चित्तं पयंच भावयं अतापि निपको भिक्खू को विमंग विजटयं जटा. भगवान काय म्हणाले? आंतरिक आणि बाह्य ह्या जे दोन जटा आहेत, तर या दोन्ही जटाला एक व्यक्ती तोडू शकतो, तो म्हणजे शीलावर प्रतिष्ठित असलेला व्यक्ती. हा लक्षामध्ये. मग शीलावर प्रतिष्ठित असलेला व्यक्ती, चाहे तो बौद्ध असेल की अबौद्ध असेल, तो ख्रिश्चन असेल, जैन असेल, मारवाडी असेल, तेली असेल, कोळी असेल, माळी असेल, कुठल्याही संप्रदायाचा व्यक्ती असेल, पण तो व्यक्ती जर शीलावरती परिपूर्ण आरूढ आहे, शील मार्गावरती, भगवंताने शील याला एक मार्ग म्हटलेला आहे. शील हा प्रॉपर मार्ग आहे मुक्तीचा. शील हा प्रॉपर मार्ग आहे तृष्णेतून बाहेर पडण्याचा. लक्षामध्ये. आपण बऱ्याचदा म्हणतो की मला राग कमी करायचा आहे, पण काय करू, राग कमीच होत नाही. मला लोभ कमी करायचा आहे, पण काय करू, लोभ कमीच होत नाही, हाव कमीच होत नाही. त्याचा अर्थ असा होतो की आपलं जीवन प्रॉपर शील मार्गावरती आरूढ नाही आहे, आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारचे विकार माणसाच्या मनामध्ये प्रवेश करत असतात, कारण त्याच्याकडे प्रॉपर मार्ग नाही आहे. जर खड्ड्याचे रस्ते असतील, आपण चालू लागलो, तर त्याच्यामध्ये चालत असताना मनुष्याला पडण्याची दाट शक्यता असते, कारण तो मार्ग खड्ड्याचा मार्ग आहे, तो मार्ग चुकीचा मार्ग आहे. आणि चुकीचा मार्ग धरल्यामुळे अनेक लोक हे अनेक प्रकारच्या विकारांनी ग्रासलेले आहेत, अलग अलग लक्षामध्ये. आणि अनेक प्रकारचे विकार आपल्या अंतर्मनामध्ये वाढत गेले आहेत, आणि त्यामुळे मनुष्य मानसिकरित्या दुःखी आहे आणि शारीरिक दृष्टिकोनातून पण तो दुःखी आहे की नाही. कारण नाना तऱ्हेचे विकार अंतर्मनामध्ये प्रवेश करत आहेत. आणि ज्यावेळेस तुमचं मन रिक्त होईल शीलाच्या मार्गावर चालल्यावर, त्यावेळेस सगळे विकार निघून गेल्यानंतर तुमचं मन परिपूर्ण विकारातून बाहेर पडल्याच्या नंतर तुम्हाला परम सुखाचा लाभ होणार आहे. म्हणजे भगवान बुद्ध या ठिकाणी एकच सांगतात की तुमच्या दुःखाचं जे प्रमुख कारण आहे ते म्हणजे तुमच्यातली तृष्णा आहे, तुमच्यातली लालच आहे. आणि अनेक प्रकारचे हाव आपण करत असतो आणि ते हाव पूर्ण होत नाही, त्यामुळे सुद्धा आपल्याला अधिक दुःख होत असते. भगवंतांनी सांगितलेलं आहे, दुःखाचे अनेक कारणं सांगितले. म्हणजे अनेक कारणामध्ये जे पहिलं कारण आहे दुःखाचं ते म्हणजे तृष्णा आहे. तृष्णा पूर्ण न होणे हे दुःखाचं प्रमुख कारण आहे. आलं लक्षामध्ये. त्याच्यापुढे भगवान बुद्ध सांगतात की जर 4 आर्य सत्याचा आपण अभ्यास केला तर दुःख आर्य सत्य, दुःख समुदय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य, दुःख निरोधगामिनी पटिपदा मार्ग आर्य सत्य,
हे 4 आर्य सत्य आहेत. तर भगवंतानी अनेक प्रकारचे दुःख सांगितलेले आहेत. मग अनेक प्रकारच्या दुःखामध्ये ते सगळ्यात मोठं दुःख आहे ते काय मोठं दुःख आहे? जातीपी दुःख. जन्म घेणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. जर आपला जन्म झाला नसता तर आपल्याला एवढे दुःख आले असते का वाट्याला? मला घर बांधायचं, मला गाडी घ्यायची, नाही का, मला बायको करायची, मला नवरा करायचा, मग मला पोरं करायचे, मग त्यांच्यासाठी शिक्षण करायचं आहे की नाही. म्हणजे आपण सगळ्या गोष्टी ओढून घेतलेल्या आहेत. ते कशाच्या आधारे? जन्माच्या आधारे. जन्म झाला म्हणून हे सर्व राहट गाडणं आपल्या मागे लागलं आहे. आलं का लक्षामध्ये? हे पूर्ण शेळ्या मेंढ्याचा खेळ आपल्या मागे लागलेला आहे की नाही. तर सगळ्यात मोठं जे कारण आहे जातीपी दुःख. दुसरं कारण काय सांगतात की ज्यावेळेस व्यक्तीचा जन्म होतो तर जन्म झाल्याच्या नंतर या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या व्याधी उत्पन्न होतात ना, अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होतात आहे की नाही. भगवान बुद्ध म्हणाले ही जी 3.5 हाताची काया आहे, या 3.5 हाताच्या कायेमध्ये अनेक प्रकारचे रोग लपलेले आहेत. भगवंत काय म्हणतात की हे जे शरीर आहे हे शरीर रोगाचं माहेरघर आहे. हे रोगाचं माहेरघर आहे. तुम्हाला काय वाटतं की हे शरीर म्हणजे खूप चांगलं आहे, नाही का. जे लोक वरवरच्या दृष्टीने या शरीराला पाहतात, स्त्री पुरुषाला पाहते, पुरुष स्त्रीला पाहतो, तर त्यावेळेस असे दिसते की अरे हे रूप किती सुंदर आहे आणि एकमेकांप्रती अटॅचमेंट तयार होते. पण भगवान बुद्ध म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीला सम्यक दृष्टी प्राप्त झाली, प्रज्ञा चक्षु प्राप्त झाले आणि त्यांनी जर अनित्य भावनेतून या शरीराला पाहिलं तर त्याला या शरीरामध्ये मी, माझं आणि चांगलं काही दिसणार नाही आहे. आणि तुम्ही डोळे बंद करून बघा, स्वतःचं ते शरीर तपासून घ्या, तर आपल्याला या शरीरामध्ये चांगलं काय दिसते? काहीच नाही दिसत. लक्षामध्ये फक्त वरच्या त्वचेमुळे ही काया माखलेली आहे, नाही का. कुणाची सुंदर काया असते तर आपण म्हणतो का अरे ती किती सुंदर आहे भगिनी, ते किती सुंदर पुरुष आहे असे आपण म्हणतो. पण जर आपण सम्यक दृष्टीने पाहिले तर आपण म्हणतो का अरे हे तर लेप आहे वरचा, नाही का. आणि त्याच्या भीतरमध्ये गेलो तर शरीराच्या अंतर खोलवर गेलो आपण तर आपल्याला काय दिसणार आहे का चांगलं? अरे याच्यामध्ये मांस किती छान आहे, नाही का. अरे याच्यामधला रक्त किती चांगला आहे, याच्यामधला पस किती चांगला, असं म्हणतो का आपण? किडलेले दात आहेत, कुणाचं किती काय काय शरीरामध्ये आहे. भगवंत म्हणतात की या शरीरामध्ये छोटी आतडी, मोठी आतडी आहे, रक्त आहे, मांस आहे, मज्जा आहे, यकृत आहे, फुफ्फुस आहे, नाही का. या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या नसा आहेत. या शरीरामध्ये अनेक प्रकारचे म्हणजे दुर्गंधीनं भरलेले काही गोष्टी आहेत. तर त्याला तुम्ही चांगलं म्हणता. म्हणजे वरवरचं रूप बघून आपण त्याच्यावरती भाळून जातो आणि म्हणतो का हे किती चांगलं आहे की ना. आता कित्येक तरुण मुलं मुली आहेत की ते एकमेकाला पसंत करतात आणि जर एकमेक भेटले नाही, त्यांचं लग्न नाही झालं तर ते बरेचसे स्वतःला संपवतात, नाही की नाही. गळफास लावून घेतील, कोणी उडी मारेल, कोणी जहर पिईल, नाही का. माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं म्हणतात. ते अविद्या आहे, ते एक अज्ञान आहे, नाही का. त्यांनी वरवरचे आवरणं बघितले की अरे ती मुलगी छान होती, तो मुलगा छान होता आणि मला नाही भेटलं तर आता मी मरतो. किती मोठा अज्ञान आहे. म्हणजे भगवान बुद्ध एका ठिकाणी सांगतात की मनुष्याचा जो जन्म आहे तो मनुष्याचा जन्म कित्येक पुण्यकर्माच्या नंतर मिळत असतो. किच्चो मनुष्य पटे लाभो, किच्चो मच्चानंग जीवितं, किच्चो सद्धम्म सवनं, किच्चो बुद्धानंग उपादो. भगवान बुद्ध म्हणतात की मनुष्याचा जन्म मिळणं ही अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. त्याच्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की मनुष्याला जन्म मिळाल्याच्या नंतर त्याचं चांगल्या प्रकारे जिवंत राहणं हे त्याच्यापेक्षाही कठीण आहे. सद्धर्माचं श्रवण करणं हे तर त्याच्यापेक्षा अधिक कठीण आहे. आणि भगवान बुद्धाचा मनुष्य लोकांमध्ये जन्म होणं ही अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. लक्षामध्ये म्हणून भगवान बुद्ध समग्र मानव जातीला हे सांगायचे की तुम्ही वरच्या शरीराला बघून भाळून जाऊ नका, तर वरच्या शरीराला बघून तुम्ही त्या शरीराच्या प्रती अनित्याची भावना करा. अनित्याची भावना जर तुमच्यामध्ये जागली तर तुम्हाला सुंदर या शरीरामध्ये काही एक दिसणार नाही आहे. लक्षामध्ये एक भिक्षुणी होत्या, इतक्या सुंदर होत्या त्या, आणि त्यांनी ध्यान मनन चिंतन करून अरहंत पद प्राप्त केले होते आणि ते रानावनामध्ये राहायच्या.
आणि राहत असताना एक ग्रस्त त्यांचं रूप बघतो आणि काय म्हणतो की ह्या भिक्षूंनी किती सुंदर आहेत, नाही का. आणि तो त्यांना म्हणतो की मला तुम्ही खूप आवडलेले आहात, मी तुमच्यासोबत लग्न करेल, तुम्ही तारुण्य अशा संन्यासी जीवनामध्ये घालू नका. त्यावेळेस त्या अरहंत पदाला प्राप्त झालेल्या भिक्षूंनी ते काय म्हणतात की हे सदग्रस्ता, या शरीरामध्ये चांगलं काही नाही आहे, तुम्हाला माझ्या शरीरामधलं काय आवडलेलं आहे. तर तो काय म्हणतो की आर्या, मला तुमच्या शरीरामध्ये तुमचे डोळे खूप सुंदर आवडलेले आहेत, तुमचे डोळे खूप सुंदर आहेत, ते डोळ्यावरती माझं मन बसलेलं आहे. त्या काय करतात, त्या अरहंत होत्या ना, ते अरहंत असल्या कारणाने त्यांनी काय केले, दोन्ही हाताने या डोळ्याला बाहेर काढले आणि त्याच्या पुढे ठेवले. आणि जसं त्याने ते डोळे पाहिले असे बाहेर काढलेले, हे शरीरामधून डोळ्यामधून दुर्गंध येत होते, नाही का. आणि बघितल्याबरोबर त्याचं मन एकदम त्या तृष्णेतून बाहेर पडलं. तो काय म्हणाला की बाप रे, ज्या डोळ्याला आपण सुंदर म्हणत आहे, चांगलं म्हणत आहे, त्या डोळ्यामध्ये तर चांगलपणा काहीच नाही, नाही का. याच्या वरतून तुम्हाला दिसतात डोळे, याच्या आतमध्ये पहा बरं काय आहे, नाही का. हे बुबुळ बाहेर काढले की काय आहे बरं, काहीच नाही, आहे की नाही. सगळं एक प्रकारची दुर्गंध आहे की नाही. म्हणजे कुठलाही शरीराचा भाग घ्या, याच्यामध्ये चांगुलपणा काही एक दिसत नाही आहेत. आणि मग त्या ग्रस्तांनी तसं ते दृश्य पाहिले आणि पाहिल्याबरोबर तो म्हणाला की बापरे, मी काय तुम्हाला असे आग्रह करत नाही माझ्यासोबत लग्न करा, नाही का. पण त्या अरहंत होत्या आणि अरहंत असल्यामुळे त्यांनी आपल्या शरीराच्या प्रती आसक्ती ठेवली नव्हती, शरीराच्या प्रती मोह ठेवला नव्हता, तृष्णा ठेवली नव्हती ना. आणि त्याच्यामुळे डोळे धरले आणि काढून दिले. आपल्याला कोणी म्हटलं तर तुमचे डोळे मला लय आवडले, आपण काढून देणार का? पायातील चप्पल काढणार आपण, आहे की नाही. म्हणजे खूप मोठा फरक आहे अरहंतामध्ये आणि सामान्य लोकांमध्ये, खूप मोठा हा फरक आहे, तफावत आहे, नाही का. तर भगवान बुद्धांनी 45 वर्ष समग्र मानवजातीला हे शिकवलेलं आहे की या शरीरामध्ये मी आणि माझं चांगलं म्हणण्यासारखं काही एक नाही, नाही का. म्हणजे शरीर मिळालं तर दुसरा जो दुःखाचा आधार आहे ते म्हणजे आजारपण आहे. हे शरीर आजाराचं माहेर घर आहे. त्याच्यानंतर या शरीरामध्ये जाती, व्याधी, जरा म्हणजे काय, म्हातारपण येते की नाही. म्हातारपण आलेलं कुणाला आवडतं का बरं? नाही आवडू शकत, आहे की नाही. वसुदेला म्हटलं की तुला म्हातार व्हायला आवडेल का? नाही. म्हणजे म्हातारपणी कुणालाच आवडत नाही, कारण म्हातारपण आल्याच्या नंतर ते फार दुःखदायक असते, ते पीडादायक असते, नाही का. तर म्हातारपण होणं हे सुद्धा एक प्रकारचं दुःख आहे. आणि त्याच्यानंतर मरण आल्यावर काय वाटणार आहे कुणाला, ते सुद्धा एक प्रकारचं दुःख आहे, नाही का. तर अनेक प्रकारचे दुःख या शरीरामध्ये येत असतात. कधी कधी शारीरिक स्वरूपात येत असतात दुःख, तर कधी कधी मानसिक, आहे ना. शारीरिक आणि मानसिक हे दोनच दुःख आहेत ना तुम्हाला. तर याला आधार आहे ते म्हणजे तृष्णा, आहे की नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही तृष्णेचं ओझं मनातून काढून टाकत असता, त्यावेळेस तुम्हाला शारीरिकही दुःख होत नाही आणि मानसिकसुद्धा दुःख होत नाही आहे. मला एक उदाहरण आठवते की दोघे संन्यासी असतात आणि ते दोघेही संन्यासी एकच काम असतं त्यांचं की जंगलामध्ये विचरण करणे, नाही का. गावामध्ये यायचं नाही, नाही का. त्यांना अरण्यवासी संन्यासी म्हणायचे. आणि ते दोघंही अरण्यामध्ये विचरण करायचे. आणि विचरण करत असताना म्हणजे संत कुठेही राहो, लोक तिथे जातातच त्यांना डिस्टर्ब करायला, नाही का. ते चांगले एकांतात राहायचे. तर 4-5 ग्रस्त गेले आणि त्यांना काही प्रश्न विचारले. आणि प्रश्न विचारल्याच्या नंतर एका जणाने हळूच आपल्या बॅगमधून काहीतरी काढले आणि या दुसऱ्या श्रमणाच्या बॅगमध्ये ती वस्तू ठेवून दिली. आणि ठेवल्याच्या नंतर तिथून ते निघून गेले. निघून गेल्यावरती एक ग्रस्त पुढे गेला, मागे येतो आणि त्या श्रमणाला म्हणतो की तुमच्या बॅगमध्ये मी सोन्याची वीट ठेवलेली आहे, सोन्याची वीट ठेवलेली आहे, त्याचं तुम्ही चांगलं रक्षण करा, भविष्यामध्ये तुमच्या कामी येईल. आता त्या संन्याशाला असे वाटले की बापरे, सोन्याची वीट आहे, एवढं ओझं आहे आणि आपण आता वयोवृद्ध झालेलो आहोत, कधी काही काम लागेल आपल्याला पैशाचं तर याचा उपयोग होईल. आणि ते वीट घेऊन
जंगलामध्ये भ्रमण करू लागले. चालता चालता संध्याकाळ होत आली आणि ते वयोवृद्ध श्रमण या तरुण श्रमणाला काय म्हणतात की अजून गाव किती दूर आहे, अजून गाव किती दूर आहे, या जंगलामध्ये आपल्याला कशाची काय भीती तर नाही ना. तो तरुण श्रमण म्हणाला की एवढे वर्ष झाले आपण जंगलामध्ये राहतो. तो मनाशी विचार करत आहे, हे मोठे गुरु आपल्याला कधी असे म्हटले नाही की जंगलामध्ये काय भीती तर नाही ना, आणि हे आता इतक्यात कसे काय बोलायला लागले की आपल्याला जंगलात काय भीती तर नाही ना, काहीतरी रहस्य आहे असे त्यांनी विचार केला. आणि मग चालता 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 एक तळे लागले आणि तळे लागल्याच्या नंतर ते वयोवृद्ध साधू म्हणाले की माझी बॅग आहे, ही बॅग तू सांभाळ, मी थोडंसं स्नान करून येतो. आणि त्यावेळेस या तरुण श्रमणाने त्या बॅगमध्ये काय आहे असे बघितले तर त्याच्यामध्ये होते सोन्याची वीट. तरुण श्रमण म्हणाले, अरे ही सोन्याची वीट आहे म्हणून गुरुदेव अनेक प्रकारचे विचार करत आहेत, अनेक प्रकारचं भय त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झालेलं आहे. या विटीपासून यांना भय उत्पन्न झालं. तर त्या श्रमणाने काय केलं, ते वीट घेतली आणि दिली फेकून तळ्यामध्ये. आणि मग ते वयोवृद्ध श्रमण तळ्याच्या बाहेर येतात आणि कपडे वगैरे परिधान करून लगेच बॅगेकडे येतात, नाही का, आणि म्हणतात की चल, ते बॅग उचलतात. अरे ही बॅग एवढी हलकी कशी काय झाली, नाही का, ही बॅग हलकी कशी काय झाली. तर ते काय म्हणतात तरुण की ज्या गोष्टीचं तुम्हाला ओझं होत होतं ते ओझं मी कमी केलं म्हणे, नाही का, ज्या गोष्टीचं तुम्हाला भय झाले होते ते भय मी कमी केले. ते वीट दिली म्हणे फेकून मी तळ्यात, नाही का. ते म्हणले अरे तू असे का केले. श्रमणांचा धर्म आहे की सोनं अलंकार ह्या गोष्टी आपण संचित करू नये, जास्त आपण जमा करू नये. आजही जर आपण भगवान बुद्धाच्या दशशीलाचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये एक शील भगवंतांनी सांगितले, जात रूप रजत पटिगहना वेरमणी सिक्खापदं समादयामि. म्हणजे याचा अर्थ काय होतो की विनाकारण म्हणजे श्रमणाने भिक्षुणींनी जे सोनं आहे किंवा रत्नजडित अलंकार आहेत त्याचा संचय करू नये. जर तुम्हाला काही महत्त्वाचे काम असेल तर ते घेऊन लगेच त्याचा वापर केला पाहिजे. पण ते जर सोनं तुम्ही आम्हाला दिले आणि ते सोनं आम्ही जर जतन केले तर त्याच्यापासून आमचं तो जात रूप रजत हा सीलघात होतो. आलं का लक्षामध्ये. कारण चांदी सोनं हिरे माणिक मोती याच्यापासून सुद्धा काय एक प्रकारचं लोभ निर्माण होतो, आहे की नाही. आणि मग संन्यासी जीवन हे लोभातून मुक्त होण्यासाठी आहे, आसक्तीतून तृष्णेतून बाहेर पडण्यासाठी आहे. आणि जर संन्यासीच अशा प्रकारचे रत्न जमा करत असतील तर मग ते लोभातून कसे काय मुक्त होणार. ते लोभ अधिक प्रमाणामध्ये वाढत असतो. आज कितीतरी आहे संन्यासी की ते सोनं जमा करतात आणि बँकमध्ये लॉकरमध्ये ठेवतात. म्हणजे तुमचं घ्यायचं आणि बँकेमध्ये ठेवायचं, ह्याच्यामुळे काय होतं की देणाऱ्याचाही घात होतो आणि जो घेणारा आहे त्याचा पण घात होत असतो, कारण ते संचित केलं आहे. आलं का लक्षामध्ये. भगवंतांनी सांगितलं भिक्षूंना की तुम्ही जास्त संचय करू नये, कुठल्याही वस्तूचा संचय करू नये. आता मला बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो तर मला अनेक ठिकाणी चिवरदान किंवा अनेक प्रकारच्या वस्तूचं दान मिळत असते, तर मी लगेच ते दान देतो दुसऱ्यांना, नाही का. 3 वर्षापासून मी 2च चिवर वापरतो अशा प्रकारचे, नाही का. म्हणजे जोपर्यंत ते खराब होत नाही तोपर्यंत ती वस्तू आपण वापरली पाहिजे, आणि ज्यावेळेस ते खराब झाले तर मग ते आपण दुसरी नवीन वापरायला पाहिजे, असा एक नियम आहे. पण 200 चिवर जमा केले, 300 चिवर जमा केले, अशी थप्पी लावून ठेवली, नाही का, तर त्याच्यामुळे काय होणार, अरे हे माझे चिवर आहेत, हे माझे चिवर आहेत, आणि असं म्हणून त्याच्याबद्दल आसक्ती निर्माण होते, आहे की नाही. बरं, तुम्ही मला अनेक प्रकारचं धन दिलं आणि मी जमा करून ठेवलं, ते धम्मकार्यासाठी लावलंच नाही, तर त्याच्यापासून मला लोभ हा उत्पन्न होणार आहे. म्हणून भगवान तथागतांनी सांगितले की भिक्षूंनी जास्त लोभ करू नये आणि अनेक प्रकारच्या
धनाचा संचय पण करू नये, कारण त्याने तृष्णेचा हा उगम होत असतो. तर या तरुण श्रमणाने ते सोन्याची वीट दिली फेकून. तर यासाठी फेकून दिली की आपल्या गुरुचं जे चित्त आहे ते चित्त धम्ममार्गात लागत नाही. ध्यान राहिलं बाजूला, नाही का, चिंतन राहिलं बाजूला, आणि मनन पण राहिलं बाजूला, आणि सोन्याची वीट आणि ते थैला, त्याच्यामध्ये त्याचं इतकं मन लागून गेलं होतं की ते धार्मिक गोष्टीला पूर्ण विसरून गेले होते. आणि मग त्या तरुण शिष्याने सांगितले की तुमचं मन ज्या गोष्टीमुळे भटकत होते त्या गोष्टीला मी आता पूर्ण फेकून दिलं आहे. तर तुम्ही काय करा, आता तुमच्या साधनेमध्ये रत राहा. तर आपण हे जीवन जगत असताना अनेक प्रकारची ओझं आपल्या डोक्यावरती, आपल्या खांद्यावरती घेऊन आपण चाललो की नाही बरं? संसारी लोक चालले की नाही? आता आमच्या तायडे ताई आहेत, त्यांचे 2 मुलं आहेत. आता एक प्रकारचं ओझंच आहे ना, त्याचं लग्न करणं, त्याचं शिक्षण करणं, नाही काय, त्याला चांगल्या मार्गावर लावणं, चांगली सून येते का नाही, हां, चांगला म्हणजे जावई भेटतो का नाही, एक प्रकारचं ओझं आहे की नाही? म्हणजे अनेक प्रकारचे ओझं आपल्या संसारिक जीवनामध्ये असतात. पण धार्मिक मार्गावर जर आपण असेल तर ते काही नाही, सगळं चांगले कामं होत असतात. तर अशा प्रकारे अनेक संसारिक ओझं आपल्या जीवनामध्ये असते, पण त्या ओझ्याला आपण सारण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आहे की नाही बरं? आता ह्या जबाबदाऱ्या आहेत, हे तर आपल्याला करावेच लागणार, आहे की नाही? आपण म्हणू शकता का आता ताई की चैतन्य तुला जन्म दिला, तुझं तू बघ? असं नाही बनवू शकत, नाही का? त्याचं संगोपन करणं, त्याचं लालन पालन करणं, त्याला पायावरती उभं करणं, त्याचं लग्न लावून देणं, आणि नंतर आपण म्हणू शकता की आता तुझं तो बघ आम्ही, आहे ना? तसं म्हणायची गरज नाही. तेच म्हणते आता आम्ही आमचं बघतो, आहे की नाही? लग्न झाले की असे लई पोरं म्हणतात आम्ही आमचं बघतो, आहे की नाही? आता चैतन्य म्हणते की नाही माहीत नाही, पण असे बरेचसे लोक पोरं म्हणत असतात, आहे की नाही? तर आपण हे जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये जे तृष्णेचं ओझं आहे, ज्या आसक्तीचं ओझं आहे, त्याला कमी करण्याचा प्रयत्न करा. शीलाच्या मार्गावरती आरूढ व्हा. प्रज्ञा ही आपण विकसित करावी. या जीवनामध्ये खूप आपण ध्यानाचा अभ्यास करून दान धर्म करावा आणि आपली पुण्य पारमिता ही अधिक वाढ होण्याचा आपण सातत्याने प्रयत्न करावा. जीवन हे मरणधर्मी आहे. जीवन हे क्षणभंगूर आहे. कोण कधी केव्हा मरेल याचा काही भरोसा नाही आणि नियम पण नाही आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत आपल्याला संधी मिळाली पुण्यकर्म करण्याची, तेवढी आपण त्या संधीचं सोनं करण्याचा निश्चितच प्रयत्न केला पाहिजे. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तायडेताईंनी वसुधाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना इथे बोलावून परित्राण पाठ घेतला आणि पूजनीय भंतेजींना चिवरदान आणि परिस्काराचं ते दान देत आहेत. तर निश्चितच या दानाच्या पुण्यप्रभावाने परिवाराचं खूप जयमंगल हो, कल्याण हो, आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्णत्वास जावोत अशी मी उदात्त मंगल कामना व्यक्त करतो आणि छोटीशी धम्मदेशना थांबवतो. भवतु सब मंगलं, सर्वांचे जयमंगल हो.